5 जुलैच्या विजय मेळाव्याची रूपरेषा माझाच्या हाती। व्यासपीठावर राज आणि उद्धव ठाकरेंसोबत इतर पक्षांचेही पक्षाध्यक्ष कार्यकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेता तगडं प्लॅनिंग। नाशिकमध्ये मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक। गुन्हा दाखल झाल्यानं प्रवेश थांबवल्याची माहिती। दोघांच्या जामिनावर 5 जुलैला सुनावणी। ठाकरेंच्या शिवसेनेची नाशिकमध्ये नामुष्की। अवघ्या 4 दिवसात मामा राजवाडेंची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्याची वेळ। प्रथमेश गीतेंकडे पदभार। महायुतीत महामंडळांचं वाटप जवळपास पूर्ण। महापालिका निवडणुकीपूर्वी मंत्रिपद हुकलेल्या आमदारांना मिळणार अध्यक्षपद। मुंबई महानगर परिसरातील महामंडळांसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच। महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या कामकाजाची पत्रिका चक्क इंग्रजीत। मुनगंटीवारांचा संताप। इंग्रजी हवी असलेल्यांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा। मुनगंटीवार कडाडले। दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा। हत्या आणि बलात्काराचा पुरावा नाही। मुंबई पोलिसांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। फडणवीस आणि नितेश राणेंनी माफी मागावी, राऊतांची मागणी। दिशाच्या वडिलांनी स्वतः आदित्य ठाकरेंवर आरोप केला। नितेश राणेंचं विधान, तर ज्याच्याशी काही संबंधच नाही त्यावर बोलणार नाही, आदित्य ठाकरेंचं उत्तर। ओबीसींच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर समुद्रात आंदोलन। हाकेंचं कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणी विरोधात मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा एल्गार। दुकानं बंद ठेवून मारहाणीचा निषेध। बंद भाजपनं आयोजित केल्याचा मनसेचा आरोप। ठाण्यात परप्रांतीय दुकानदाराची मराठी ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण। ठाकरेंच्या शिवसेनेकडून समज। दुकानदाराचा कान धरून माफीनामा। पुण्यातील कोंढव्यात कुरिअर बॉयच्या वेशात आलेल्या नराधमाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार। 2 जण पोलिसांच्या ताब्यात। ओळख पटवण्याचं काम सुरू। राज्यात 1,82,000 बालकं कुपोषित असल्याची चिंताजनक आकडेवारी। मुंबई उपनगरात सर्वाधिक 16,344 कुपोषित बालकं। ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कुपोषणात वाढ। नाशिकमध्ये मुसळधार। गोदेच्या पाणी पातळीत वाढ, तर साताऱ्यातील कण्हेर धरणातून 2700 क्युसेकनं विसर्ग। नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पालघरच्या वाडा तालुक्यातील सोनाली रायकळपाड्यात नदीवर पूल नसल्यानं तराफ्यावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, तर जुगरेपाड्यात बंधाऱ्याच्या पाण्यातून विद्यार्थ्यांची कसरत।